नमस्कार मंडळी. संसारातल्या समस्या आपल्याला थकवत नाहीत, तर त्या समस्यांकडे बघण्याचा आपला अहंकार आपल्याला थकवतो. आजच्या या धावपळीच्या जगात मनःशांती कशी मिळवायची हे सांगणारं श्री गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर गुपित आज आपण उलगडणार आहोत. आज तारीख 11 मार्च. आज महाराजांच्या प्रवचनाचा विषय आहे अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल. प्रपंच करत असताना परमेश्वर प्राप्ती कशी करायची हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. महाराज म्हणतात की आई वडील, पत्नी, मुलं, मित्र या सर्वांशी व्यवहार करताना जर आपण हरिस्मरणाचा धागा मध्ये ठेवला तर संबंध कधीच बिघडणार नाही. जेव्हा आपण देवाचं नाव घेऊन कोणाशी वागतो तेव्हा तिथे स्वार्थ कमी आणि प्रेम जास्त असतं. अभिमान फक्त श्रीमंतांनाच असतो असं नाही, तो गरिबांनाही सोडत नाही. महाराज पुराणातलं उदाहरण देतात. हिरण्यकश्यपूचा मृत्यू समोर दिसत असतानाही त्याचा हात तलवारीकडे गेला, पण देवासमोर हात जोडलेच नाहीत. इतकंच काय, एका भिकाऱ्याला जेव्हा कोणी हटकलं तेव्हा तो सुद्धा ताठ्याने म्हणतो, तुमचं एकच घर नाही आहे, मला गावात 100 घरं आहेत. विचार करा, हा अहंकाराचा कचरा आपल्या मनात किती खोलवर गेला आहे. महाराजांनी एक खूप छान उदाहरण दिले. फणस कापताना जर हाताला तेल लावलं तरच गरे चिकट न होता बाहेर येतात. तसंच प्रपंचात व्यवहार करताना जर नामाचं तेल लावलं तर विषयांचा आणि मोहाचा चीक आपल्याला चिकटणार नाही. आपल्याला परमेश्वरी कृपेचे गरे सहज मिळतील. शेवटी महाराज एक लहान मुलांचं उदाहरण देतात. मुलं पावसाळ्यात कागदाच्या होड्या सोडतात. होडी बुडाली काय किंवा तरंगली काय, मुलं दोन्ही वेळेला हसतातच. आपल्यालाही आपल्या आयुष्यातील सुखदुःख अशीच हसत खेळत झेलता आली पाहिजेत. आणि हे कशामुळे शक्य आहे तर फक्त नामस्मरणामुळे. नामस्मरण म्हणजे काय तर देवा तू आहेस आणि मी नाही ही भावना. तर मंडळी, आजपासून आपणही प्रयत्न करूया की प्रत्येक काम करताना देवाचं नाव घेऊया, जेणेकरून आपला अहंकार कमी होईल आणि आयुष्य आनंदी होईल. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.